श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ही 7 लक्षणे असणाऱ्या स्त्रिया दैवी गुणांनी संपूर्ण असतात. देव यांची साथ कधीच सोडत नाही. नमस्कार मित्रांनो, जिच्या चेहऱ्यावरचे आत्मिक तेज प्रबल असते, ज्या स्त्रीच्या आयुष्यात किंवा कार्यात ईश्वरी कृपेचा हात असतो, तिच्यामध्ये प्रामुख्याने अटळ सकारात्मकता, कठीण प्रसंगातही शांतता, इतरांसाठी दयाळू वृत्ती आणि प्रत्येक परिस्थितीतील संयम ही लक्षणे दिसून येतात. तिचे जीवन साधे पण उद्देशपूर्ण असते. धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार जेव्हा एखाद्या स्त्रीवर देवाची कृपा असते, तेव्हा तिच्या वागण्या बोलण्यातून आणि स्वभावातून पुढील 5 प्रमुख लक्षणे स्पष्टपणे जाणवतात. मनामध्ये अढळ शांतता. कितीही मोठे संकट किंवा गोंधळ असला तरीही ती स्त्री स्वतःचे मानसिक संतुलन ढळू देत नाही. तिला आतून एक प्रकारची ईश्वरी ताकद आणि शांती लाभलेली असते. कठीण प्रसंगातून धैर्याने बाहेर पडणे. आयुष्यात कितीही मोठे दुःख किंवा निराशा आली तरी ती त्यातून लवकर सावरते. प्रत्येक संकटाला ती एक धडा किंवा परीक्षा म्हणून स्वीकारते. इतरांप्रती निस्वार्थ प्रेम आणि दया. तिच्या मनात इतरांबद्दल आदर आणि आपुलकी असते. ती गरजूंना मदत करण्यात नेहमी पुढाकार घेते आणि तिच्या बोलण्यातून इतरांना सांत्वन व आधार मिळतो. अंतर्ज्ञानाचा अचूक अंदाज. देवाची कृपा असलेल्या स्त्रीला वाईट किंवा चांगल्या गोष्टींचा आधीच अंदाज येतो. तिचे अंतर्ज्ञान तिला अनेकदा चुकीच्या निर्णयापासून वाचवते. समाधानी वृत्ती. तिच्याकडे जे आहे त्यात ती आनंदी राहते. ती कधीही लोभ किंवा इतरांची अनावश्यक स्पर्धा करत नाही, ज्यामुळे तिला एक वेगळेच मानसिक समाधान लाभते. चेहऱ्यावर आत्मिक तेज असते. कोणत्याही कृत्रिम मेकअपशिवाय अशा स्त्रीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य, ताजेपणा आणि आत्मिक तेज असते, जे लोकांना तिच्याकडे आकर्षित करते. शब्दांमध्ये अद्भुत जादू. ती जेव्हा बोलते तेव्हा लोक तिचेच ऐकतात. तिच्या वाणीत एवढी सकारात्मकता असते की निराश झालेल्या व्यक्तीलाही तिच्याशी बोलून जगण्याची नवी उमेद मिळते. नात्यांना एकत्र बांधून ठेवण्याची कला. ती कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील विखुरलेली नाती आपल्या समजूतदारपणाने आणि प्रेमाने एकत्र आणते. तिच्या उपस्थितीने घरातील वातावरण आनंदी होते. प्राणी आणि निसर्गाशी विशेष जवळीक. तिला निसर्गात रमायला आवडते. मुकी जनावरे आणि लहान मुले तिच्याकडे खूप लवकर आकर्षित होतात, कारण समजूतदारपणाने आणि प्रेमाने एकत्र आणते. तिच्या उपस्थितीने घरातलं वातावरण आनंदी होते. प्राणी आणि निसर्गाशी विशेष जवळीक असते, म्हणूनच तिच्याकडे खूप लवकर हे आकर्षित होतात, कारण त्यांना तिच्यातून सुरक्षिततेची भावना मिळते. अपमानाला क्षमतेने उत्तर देणे. कोणी तिचा अपमान किंवा वाईट करण्याचा प्रयत्न केला तर ती वाद घालत नाही. तिचं मौन आणि तिचा संयमच समोरच्याला त्याची चूक दाखवून देतो. जी स्त्री रात्री झोपण्यापूर्वी आपले पाय स्वच्छ धुवून शांत मनाने झोपते, तिच्या घरात सुख, समाधान आणि सकारात्मक ऊर्जेचा वास कायम राहतो. असे मानले जाते, अशा स्त्रीच्या स्वच्छतेच्या सवयीमुळे घरातील लक्ष्मीचे वास्तव्य स्थिर राहते आणि आर्थिक भरभराटीचा मार्ग अधिक सुकर होतो. पाय स्वच्छ धुवून झोपल्याने दिवसभराचा थकवा आणि नकारात्मकता दूर होऊन मन प्रसन्न राहते आणि विचार अधिक सकारात्मक बनतात. जी स्त्री घरात रोज हसतमुखाने बोलते व वादाऐवजी शांततेचा मार्ग निवडते, त्या घरात सुख, समाधान आणि ऐक्य टिकून राहते. जी स्त्री तुळशीची मनापासून सेवा करते आणि तिची स्वच्छता राखते, तिच्या घरात सकारात्मक वातावरण राहते असे मानले जाते. मित्रांनो, जी स्त्री पैशाचा आदर करते, उधळपट्टी टाळते आणि बचतीची सवय ठेवते, त्या घराची आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होत जाते. जी स्त्री घरातील ज्येष्ठांचा आदर करते आणि लहानांवर प्रेम करते,
त्या घरात प्रेम आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते. जी स्त्री संध्याकाळी अंधार पडल्यानंतर घरात दिवा लावून घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवते, ती घरासाठी शुभ मानली जाते. जी स्त्री रोज कृतज्ञतेची भावना ठेवते आणि ईश्वराचे स्मरण करते, तिचे मन सकारात्मक राहते आणि तिच्या वागणुकीचा चांगला परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. ही माहिती आपल्याला कशी वाटली मित्रांनो, कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.